फुटबॉल हा कोल्हापूरच्या रक्तात भिनलेला खेळ. तालमींपासून मैदानांपर्यंत फुटबॉलची परंपरा आजही तितक्याच अभिमानानं जपली जाते. म्हणूनच कोल्हापूरला महाराष्ट्राची फुटबॉल राजधानी म्हटलं जातं. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या निमित्तानं शहरभर जागतिक फुटबॉलपटूंचे फलक झळकत आहेत. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायलियन एम्बापे, नेमार ज्युनियर, एर्लिंग हालंड यासारख्या दिग्गज खेळाडूंची पोस्टर कोल्हापुरात गल्लोगल्ली लावली गेली आहेत. पोस्टर समोर सेल्फी घेतले जात आहेत. पण या जल्लोषात आपल्या मातीत घडलेल्या असंख्य खेळाडूंचं योगदान दुर्लक्षित होत आहे. याच जाणीवेतून सुरेश पाटील आणि सुरेश सूर्यवंशी या शिवाजी पेठेतील फुटबॉलप्रेमींनी एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय. एकेकाळी कोल्हापूरचं फुटबॉल गाजवलेल्या ज्येष्ठ आणि नामांकित फुटबॉलपटूंच्या छायाचित्र असलेला फलक शिवाजी पेठेत उभारण्यात आलाय. हा फलक केवळ आठवणी जाग्या करत नाही, तर जागतिक खेळाडूंचा आदर करा, पण आपल्या मातीतील खेळाडूंचा अभिमान बाळगा असा संदेशही देण्यात येतोय. कोल्हापूरनं राज्य आणि देशाला अनेक दर्जेदार फुटबॉलपटू दिलेत. अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर शहराचं नाव उज्ज्वल केलंय. मात्र मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि पुरेशा प्रोत्साहनाच्या अभावामुळं अनेक गुणी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि कोल्हापूरची फुटबॉल परंपरा जिवंत ठेवली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंचा हा फलक आता प्रत्येक तालीम, प्रत्येक क्लब आणि प्रत्येक फुटबॉलप्रेमींसाठी प्रेरणा देतोय. आपल्या संघातील, आपल्या भागातील आणि आपल्या शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन द्या, त्यांचा गौरव करा, त्यांच्या संघर्षाची दखल घ्या असा संदेश या उपक्रमातून दिला जातोय. कारण ज्या शहरानं आपल्या खेळाडूंना डोक्यावर घेतलं, त्या शहराचा क्रीडा वारसा अधिक समृद्ध झाला. कोल्हापूरनं जगातील दिग्गज फुटबॉलपटूंवर प्रेम करावंच, पण त्याचबरोबर आपल्या मातीत घडलेल्या लढवय्या खेळाडूंनाही तितकाच सन्मान दिला, तर फुटबॉलची खरी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. सदरचा बोर्ड लावण्यापाठीमागचा उद्देश हा आपल्या भारतीय खेळाडूंच्या माध्यमातून कुठं त्याची प्रसिद्धी होत नाही. आज आपण बाहेरच्या देशाच्या खेळाडूंना डोक्यावर घेऊन त्यांचे गल्लोगल्ली सगळे बोर्ड लावतो, पण आपल्या इथं जे चमकलेले खेळाडू आहेत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरमध्ये फुटबॉल आणि कुस्ती ह्या दोन परंपरागत खेळ आहेत. सदरच्या खेळामध्ये फुटबॉल हा एक इथं अगदी ईर्षेचा विषय असतो. की कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंनी, कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेक्षकांनी सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूरच्या खेळाडूंना जर डोक्यावर घेतलं तर नक्की त्यातील एखादा खेळाडू चमकून आज अनिकेत जाधवसारखा खेळाडू असेल, तो ज्या पद्धतीनं गेला त्या पद्धतीनं आपल्याला या कोल्हापूरमधून अनेक खेळाडू जाऊ शकतील आणि तशी प्रेरणा त्यांना मिळण्यासाठी या बोर्डाचं आपण हे केलेलं आहे प्रक्षेपण. कोल्हापूरमध्ये फुटबॉल हा इतका प्रसिद्ध आहे की गल्लोगल्ली अगदी म्हणजे साध्या तरुण मंडळामध्ये सुद्धा खेळाडू तयार होतात. न त्यांचं प्रॅक्टिस, त्यांना गाईड नाही, काय नाही, कोच नाहीत किंवा कुठल्या सुविधा नाहीत, तरीसुद्धा खेळाडू तयार होतात. हे खेळाडू नक्की या लेवलला जाऊन निदान त्या चमकतील आणि आपली चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवून अशा पद्धतीचे बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावून प्रत्येकानं प्रतिसाद दिला पाहिजे, या मताचा मी अगदी एक फुटबॉल खेळाडू म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. आज ह्याचा मागचा उद्देश असा आहे की आज तुम्ही लोकलच्या खेळाडूंना किंमत द्या, आज लोकलच्या खेळाडूंची वाहवा करा. आज तुम्ही परदेशी खेळाडूंचे बॅनर इतके मोठे लावले, परदेशी खेळाडूंना महत्त्व दिलं, पण आज इतकी खेदाची बाब आहे, आज 1,53,000 लोकसंख्या असणारा देश वर्ल्ड कप खेळू शकतोय. आज आमच्या देशाची संख्या 140 कोटी आहे, पण आमचा संघ वर्ल्ड कपला जाऊ शकत नाही. ह्या मागचा खेद आहे. त्या खेदाचं कारण ह्या चालना मिळावी. आज आमच्याकडे सुद्धा फुटबॉल खेळाडू आहेत, पण ते पुढं जात नाहीत. ह्याचं कारण शोधण्यासाठी पण याने चालना मिळावी म्हणून हा आज उद्देश आज सुरेश पाटलांनी ह्या चांगल्यादृष्ट्या सफल म्हणजे उद्देश मांडला आहे. भारतीय संघ ह्या वर्ल्ड कपला खेळला पाहिजे. कोल्हापूरच्या खेळाडूंनी कष्ट, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसावून ठेवलाय. आता त्यांना टाळ्यांपेक्षा अधिक गरज आहे ती समाजाच्या पाठबळाची. कारण स्वतःच्या हिरोंचा सन्मान केला तरच कोल्हापूरची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक ठळक होईल.